नाहीतर काय झोपी जातात. आपण सीबीएसई बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम, महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेमी इंग्लिश, महाराष्ट्र स्टेट बोर्ड मराठी मीडियम, महाराष्ट्र स्टेट बोर्ड हिंदी मीडियम, एवढ्या साऱ्या बोर्ड साठी काम करतो. आता बऱ्याच लोकांना पहिले 4 बोर्ड माहित असतील. सीबीएसई हिंदी मीडियम महाराष्ट्र किंवा नॉर्थ है ना, साऊथ साइडला नाहीये, पण नॉर्थ साइडला सगळे सीबीएसई हिंदी मीडियम. आपल्याकडे सीबीएसई फक्त इंग्लिश मीडियम चालतं. तर ह्या सगळ्या मीडियम साठी आपण काम करतो. काय काम करतो आणि काय विद्यार्थ्यांना देतो आपण ते पाहूया. नेक्स्ट आपण फिजिकली प्लस डिजिटली याचं कॉम्बिनेशन करून मुलांसाठी हातामध्ये एक टूल देतो. टूल कुठलं टूल देतो आपण त्यांना देतो एक ऑल लर्नचं सॉफ्टवेअर. ऑल लर्न सगळं काही इथूनच शिका असं सॉफ्टवेअर देतो. त्या सॉफ्टवेअर मध्ये आपण 70+ मास्टर टीचरची टीम प्रत्येक लेसन, प्रत्येक टॉपिक, प्रत्येक क्वेश्चन शिकवताना फिल्म स्टुडिओ मध्ये रेकॉर्डिंग केलेलं आहे. आणि फक्त टीचर शिकवताना रेकॉर्डिंग नाहीये, तर टीचरच्या समोर टीचर बोलत असताना पाठीमागं व्हिडिओ अॅनिमेशन ग्राफिक्स पण आहे. म्हणजेच एक चॅप्टरची एक मूव्ही बनवली आणि ते मुलांना सहज समजतं. हे रेकॉर्डिंग स्टुडिओज 50,000+ यांनी व्हिडिओज बनवलेले आणि हाय ग्राफिक्स मध्ये हे व्हिडिओ अॅनिमेशन ग्राफिक्स मुलांसाठी 24 तास अवेलेबल करून दिले. ट्युशनला जाण्याचा टायमिंग फिक्स नाहीये, मुलांच्या टायमिंग नुसार कुठलंच बंधन नाही. आणि मुलांना एक स्मार्ट वर्कबुक दिलेलं आहे जे अॅन्युअल एक्झामला पेपरला प्रत्येक क्वेश्चनला आउट ऑफ मार्क पाडण्यासाठी कुठल्या स्टेप फॉलो करायचे अशी क्वेश्चनची तयारी करून घेतो. आणि हे क्वेश्चनची तयारी एका लेसन वरती 5, 10, 15, 20 नाहीये. एका चॅप्टर पाठ्यपुस्तकामध्ये एका चॅप्टरला किती क्वेश्चन असतात एका कुठल्याही लेसनला? एखाद्या है ना मॅथमॅटिक्स, सायन्स, मराठी, हिंदी, इंग्लिश एका चॅप्टर है ना एका धड्याला किती क्वेश्चन असतात पाठ्यपुस्तकात? क्वेश्चनच नसतात. आता पुस्तकात लेसन नंतर क्वेश्चनच नसतात. टीचर असतात. किती असतात एका लेसन? 40 असतात हायेस्ट है ना. म्हणजे एखाद्या धड्यावरती 5-10 प्रश्न, मोठे प्रश्नाची उत्तर असतील, 5-10 एका वाक्यात असतील, 5-10 विरोधार्थी शब्द असतील, 5-10 फिलिंग द ब्लँक्स असतील, 5-10 एका है ना MCQs असतील, 40 असतात. हे जर नवनीत गाईड घेतला आपण तर 60, 70, 80. परंतु मला अभिमान वाटतोय इज्युटेकने आज भारतातील सर्वात मोठी क्वेश्चन बँक बनवलेली. एका लेसनला थेरॉटिकल कमीत कमी 40 ते 45, एका वाक्यात कमीत कमी 30 ते 35, MCQs मध्ये 100 असं कमीत कमी एका लेसनला इज्युटेक 150 to 300 क्वेश्चन कोचिंग करते मित्रांनो एका आणि म्हणून ही तर मुलं आउट ऑफ मार्क पाडायला लागलेले आहेत. आणि पेपर आपल्या इज्युटेकच्या मुलांनी लिहिलेला पेपर मला कित्येक टीचर फोन करतात, म्हणतात आमची मुलं पेपर कसा लिहिणार आम्हाला माहिती, पण हा मुलगा काहीतरी वेगळा एकदम टापटीपणे आणि पॉइंट टू पॉइंट लिहितोय, त्याला कोणीतरी कोचिंग केलेलं आहे. आम्ही त्याला सांगितलं, टीचरला आम्ही सांगितलं की आम्ही त्यांना एक स्मार्ट वर्कबुक दिलेलं आहे जे अॅन्युअल एक्झामची तयारी करतं, क्वेश्चनला आउट ऑफ मार्क पाडण्याची आणि आउट ऑफ मार्क कसे पाडायचे प्रत्येक क्वेश्चनला याच्या स्टेप फॉलो करणाऱ्या कोचिंग आम्ही दिलेली. आणि भारतातलं पहिलं क्वेश्चन वाईज कोचिंग क्लास इज्युटेकने सुरू केलं आहे का? समाजाच्या घरामध्ये क्वेश्चन वाईज कोचिंग क्लासेस आहे का? लेसन वाईज कोचिंग आहे सगळीकडे. क्वेश्चन वाईज कोचिंग कुठे ते आपण चालू केलं. त्याच्यामध्ये टॉपिक वाईज QR कोड आहे, क्वेश्चन वाईज QR कोड आहे, रायटिंग करण्यासाठी प्रॅक्टिस आहे, एक्स्ट्रा क्वेश्चन दिलेले आणि आपल्या बाळाला काल शिकवलेला धडा किती समजला याच्यासाठी एक QR कोड दिलेला आहे. आणि हा QR कोड ॲज पर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे NEP नुसार आम्ही तो बनवलेला आहे. NEP म्हणजे काय बाळा? सांगितलं मी आता. NEP म्हणजे काय? 5
बाळा एनईपी म्हणजे काय? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. सांग ना. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. एनईपी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, भारताची एज्युकेशन पॉलिसी. काय आहे भारताची एज्युकेशन पॉलिसी? खूप सिंपल आहे. मुलांचा टॅलेंट चेक करायचा आहे ना, MCQs मध्ये एक्झाम घ्या. तुम्हाला फक्त अर्ध्या एक तासात मुलाचं टॅलेंट कळतं. काल शिकवलेल्या शाळेतला धडा किती समजला MCQs मध्ये घ्या. आणि म्हणून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी स्कॉलरशिप MCQs मध्ये घेते, NMS MCQs मध्ये घेते, CET, नीट, MPSC, UPSC, सेट, नेट, कॅट सगळ्या स्पर्धा परीक्षा कशात घेते? MCQs मध्ये. आणि मग 17 वर्ष MPSC UPSC चा अभ्यास केला. किती हुशार हे नाही महत्वाचं. गव्हर्नमेंट मध्ये 3 तासाच्या MCQs मध्ये किती मार्क पाडले ते महत्वाचं. बघा 17 वर्षाचं टॅलेंट 3 तासात चेक करतात. 17 वर्षाचं टॅलेंट. ह्याच्याही पुढे जाऊन सांगतो, 12वीला एखाद्या मुलाने 98% मार्क पाडले. बघा आई बापाची अपेक्षा काय? MBBS सिंपल, प्रत्येकाची अपेक्षा. पण 98% मार्क पाडल्यानंतर NEP पॉलिसी आडवी येते बाळाकडे. मग ते बाळा 98% मार्क पाडला म्हणून तुला MBBS ला ऍडमिशन भेटणार नाही. तुला नीटची परीक्षा नीट द्यावी लागेल तरच तुला MBBS ला बसणार. आणि नीटची परीक्षा नीट नाही दिली तर ह्या मार्काला व्हॅल्यू आहे? म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपल्या मुलांचं हायर एज्युकेशन घ्यायचं कसं याच्यावरती कंट्रोल ठेवते. समजलं? आता एवढंच नाहीये, पोलीस पासून PSI पर्यंत, IAS अधिकारी पासून कलेक्टर पर्यंत, सरकारी नोकरी TC है ना, TC पासून बँकेच्या कृषी अधिकाऱ्यापर्यंत, तलाट्यापासून सगळ्या सगळ्या नोकऱ्या आपल्याला कशा मिळतात? है ना, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे. गव्हर्नमेंट नोकरी मिळवायची म्हणजे आपल्याला कुठली परीक्षा देणं गरजेची आहे? हॅलो, कुठली परीक्षा देणं गरजेची आहे? MCQs. हा, म्हणजे क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 अधिकारी व्हायचंय तर आपल्याला NEP प्रमाणेच एक्झामची तयारी करावी लागेल. आणि ती NEP प्रमाणची एक्झामची तयारी जर आपल्या मुलांना आतापासून आम्ही तयारी करून घेतली तर प्रत्येक चॅप्टर किती समजलाय? MCQs. किती समजलाय? MCQs. आणि एकदा MCQs म्हणजे काय रे बाळा? MCQs म्हणजे काय? MCQs म्हणजे काय? हा, ओके, हो बरोबर. पहिल्यांदा बरोबर सांगितलं, नंतर फिलिंग द ब्लँक्स नाही म्हणा.